प्रेझेंटी मार्क करा सर्वांनी. डन. ओके. तर आज आपण तुमच्या EVS 2 चा 8th लेसन घेणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण त्याचं रीडिंग घेतलं होतं आणि आज आपण तो लेसन शिकवायला सुरुवात करणार आहोत. ओके. द लेसन नेम इज डिफेट ऑफ इंटरनल एनिमीज. म्हणजे जे स्वकीय शत्रू होते त्यांचा बंदोबस्त महाराजांनी कशा प्रकारे केला ते आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. बघा. बाय यूज ऑफ फोर्स. बल लावून जरबीने महाराजांनी कशा प्रकारे ह्या शत्रूंवर विजय मिळवला, त्यांचा बंदोबस्त केला ते आपण पाहणार आहोत. The Mavlas of the 12 Mavals gathered round Shivaji, ready to do his bidding. They lived for Swaraj and were willing to die for it. बघा. शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळातील सगळे मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ते कामगिरी करण्यासाठी ते तयार होते. स्वराज्यासाठीच जगायचं आणि स्वराज्यासाठीच मरायचं असं त्यांनी ठरवलं होतं. They were simple Maratha folk. They loved Shivaji more than their life, but some people were jealous of Shivaji's achievements. He had to bring such people to book. मग हे मावळे जे होते ते मावळे म्हणजे कोण? मावळांमध्ये राहणारी साधी सोधी मराठी माणसं. ओके. त्यांना शिवराय म्हणजे स्वतःचा जीव की प्राण असं वाटायचं. पण काही लोक असे होते ज्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटत होता आणि अशा लोकांचा बंदोबस्त करणे शिवरायांना खूप गरजेचं होतं. Khandoji and Baji Ghorpade were two sardars in the service of Adil Shah. The Shah incited them against Shivaji. They created a lot of trouble in the Kondana district, but Shivaji was more than a match for them. He defeated and drove them out. बघा. मग खंडोजी आणि बाजी घोरपडे हे दोन सरदार होते. ते मराठी सरदार, पण ते कोणाच्या दरबारात काम करत होते? आदिलशहाचा. आदिलशहाच्या चाकरीत होते ते. मग आदिलशहाने काय केलं? या दोघांना शिवरायांच्या विरुद्ध भडकवलं. मग कोंढाणा भागात त्यांनी खूप लोकांना त्रास दिला, धुमाकूळ माजवला. पण शिवरायांनी त्यांना बरोबर पिटाळून लावलं, हकलून लावलं. Bajaji Naik Nimbalkar of Fulton was Shivaji's own brother-in-law, but Shivaji Maharaj had to fight many battles against him. However, later on members of this family stood by Shivaji Maharaj. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे होते, पण त्यांच्या विरोधात देखील शिवरायांना लढाया कराव्या लागल्या. परंतु नंतर काय झालं? त्या घराण्यातील सर्व व्यक्तींनी शिवरायांना साथ दिली. ते शिवरायांच्याच बरोबर उभे राहिले. Sambhaji Mohite of Supe, a near relative of Shivaji, also started plotting against Shivaji. Shivaji arrested him at Supe and banished him to Karnataka. With Shivaji, duty came first and relatives afterwards. शिवरायांचे एक जवळचे नातेवाईक म्हणजे संभाजी मोहिते हे सुपे येथील परागणात होते. त्यांनी सुद्धा शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्यांना पकडले आणि त्यांची रवानगी थेट कर्नाटक प्रांतात केली. कारण शिवराय स्वतःच्या कर्तव्यापुढे नातीगोती मानत नव्हते. ओके. अंडरस्टूड टिल हियर? Yes. पर्यंत समजलंय? ओके. नेक्स्ट. Yes. Yes, teacher. नेक्स्ट इज चंद्रराव मोरे ऑफ जावळी म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे. The greatness of Shivaji's achievements was recognized and applauded everywhere. शिवरायांचं कार्यच एवढं थोर होतं की सगळ्या मावळ्यांना त्यांच्या कार्याची थोरवी पटली होती. He captivated the heart of his people. Some people did not like this. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती आणि शिवराय लोकांचे राजे झाले होते. पण काही लोकांना हे पटत नव्हतं. काही लोकांना ही गोष्ट आवडली नव्हती. They looked upon Shivaji as a mole in the eye. मग डोळ्यात एखादी गोष्ट खुपते ना, तशा प्रकारे ते शिवराय अशा लोकांच्या डोळ्यात खुपत होते. The More of Zawadi was one of such person.
मग त्यापैकी एक कोण होते, जावळीचे मोरे. मोरे वॉज द जागीरदार ऑफ जावळी. मोरे हे जावळीचे जागीरदार होते. दिस जागीर विच एक्सटेंडेड फ्रॉम रायगड टू कोयना व्हॅली along with the title चंद्रराव was conferred upon him by आदिल शहा. मग त्यांची जहागीर रायगड पासून कोयना खोऱ्यापर्यंत पसरलेली होती आणि ते कोणाचे जहागीरदार होते, विजापूरच्या आदिलशहाचे. आदिलशहानेच त्यांना चंद्रराव हा किताब देखील दिला होता. जावळी was covered with such a thick forest that even during broad daylight the sun's rays hardly penetrated it. मग जावळीचा भाग पूर्णपणे जंगलांचा होता. खूप जंगल दाट होतं तिथे आणि इतकं दाट होतं की भर दिवसा देखील सूर्यकिरण तिथे पोहोचू शकत नव्हती, एवढं जंगल दाट होतं. टायगर्स, वोल्व्स, okay, it was full of wildlife. Tigers, wolves and bears roamed freely in the Zavali forest. Mored Zavali was thus like a tiger's hideout. No one therefore crossed More's path. Only Shivaji had the courage to do so. मग तो प्रदेश होता जावळीचा, तो अत्यंत घनदाट जंगलाचा होता. भर दिवसा देखील सूर्यकिरण तिथे पोहोचू शकत नव्हते, एवढं जंगल घनदाट होता. मग त्या जंगलामध्ये वाघ, लांडगे, अस्वले ही सगळी जंगली जनावरं फिरत असायची. मग मोरांची जावळी म्हणजे वाघाची जाळी असं मानलं जायचं. म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणीही जायला तयार नव्हतं. पण ही हिंमत कोणी दाखवली? शूर शिवरायांनी दाखवली. दौलतराव मोरे died in 1645. There was a fight for succession among his descendants. Shivaji backed Yashwantrao More, who, with Shivaji's help, ascended the Gadi as Chandrarao. बघा, दौलतराव मोरे 1645 साली मृत्यू पावला आणि त्याच्या वारसांमध्ये त्याच्या गादीसाठी भांडणं सुरू झाली. मग शिवरायांनी काय केलं? यशवंतराव मोरे यांना मदत केली आणि शिवरायांच्या मदतीने यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. In return for Shivaji's help, Yashwantrao promised to help Shivaji in his struggle and also pay him as annual tribute. मग शिवरायांनी यशवंतरावाला गादीवर बसण्यासाठी जी मदत केली होती त्या मदतीच्या बदल्यात यशवंतरावांनी शिवरायांना खंडणी देण्याचं कबूल केलं आणि स्वराज्याच्या कार्यात त्यांना मदत करण्याचंही कबूल केलं होतं. But he forgot all this once he succeeded to the गादी. पण गादीवर बसल्यावर तो हे सगळं विसरून गेला. He became impertinent and troublesome. He started attacking Shivaji's territory and harassing the people. तो हे त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते ते तर तो विसरला आणि त्यानंतर तो अजून बेपर्वाईने देखील वागू लागला. स्वराज्यातील मुलखांवर स्वाऱ्या करणे, प्रजेला त्रास देणे अशा गोष्टी तो करू लागला. Shivaji realized that unless More was punished, he would remain a constant danger to Swaraj. मग आता शिवरायांना कळून चुकलं होतं की जर आपण या यशवंतराव मोरेचा बंदोबस्त नाही केला तर तो स्वराज्याला काहीतरी हानी पोहोचवेल. ओके, नेक्स्ट. रिबेल अँड यू विल डाय. बंड केलिया मारले जाल. शिवाजी first sent a stiff note to Yashwantrao More. You call yourself the Raja, but I am the Raja of this territory. This kingdom is Lord Shiva's gift to me, so do not call yourself the Raja. शिवरायांनी प्रथम काय केलं? यशवंतराव मोरे याला एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं की तुम्ही स्वतःला राजे म्हणवता, राजे आम्ही आहोत, आम्हाला हे राज्य शंभूंनी दिलेलं आहे आणि तुम्ही स्वतःला राजा म्हणणे योग्य नाही. त्या पत्रात माईक ऑफ ठेवायचा आहे सगळ्यांनी. त्या पत्रात कसं लिहिलेलं होतं? तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हास श्री शंभूने दिले राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. In a very rude reply, Yashwantrao said, "You are a Raja of only yesterday. Who gave you this kingdom? If you come to Zavli, you will be trapped. By the grace of God, I have received from Adil Shah the title of Raja. He has also, in his graciousness, given me a throne and a panoply of a Raja. If you start any trouble here, you will be badly hurt." तर यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे त्या पत्राला काय उत्तर दिलं की तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले? तुम्ही तर राजे कालचे आहात, तुम्हाला हे राज्य कोणी दिलं? हे राज्य आम्हाला, जावळीचं राज्य आम्हाला श्रींच्या कृपेने आदिलशहाने दिलं आहे आणि आदिलशहानेच
आम्हाला राजे हा किताब देखील दिला आहे. इथे जर तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला अपाय होईल असं पत्र त्यांनी पाठवलं. आता जर कोणाचा माईक ऑन झाला मी न सांगता तर मी क्लासमधून रिमूव्ह करेन. ओके, समजलं इथपर्यंत? Yes. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा आहे. नो वन इज गोइंग टू पुट ऑन द माईक. गिव्ह अ रिप्लाय इन चॅट बॉक्स ओनली. मी सांगितल्याशिवाय कोणीही माईक चालू करणार नाही. Shivaji replied, "Give up Javli and your pretensions to kingship. Come before your master with folded hands and accept his service. You will refuse to do so at the risk of your life." शिवरायांनी उलट त्या प्रश्नाला काय उत्तर दिलं की जावळी खाली करून राजे न म्हणून छत्रचामर दूर करून हातरुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे इतेकावर बंडखोरी केली या मारले जाल. शिवरायांनी काय सांगितलं की जावळी सोडा आणि स्वतःला राजा न म्हणवता हात जोडून इथे येऊन आमची चाकरी करा, अन्यथा तुम्ही. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये सांगा. कॅन यू हिअर मी क्लिअरली? भाविका, यू कॅन लिव्ह द क्लास अँड जॉईन अगेन. तुझ्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. The conquest of Zavli was a difficult operation. It was covered with thick forest and protected by the impregnable Rairi fort. मग जावळी भोवती खूप मोठं घनदाट जंगल होतं. रायरीचा किल्ला हा अजिंक्य होता. मोरे मंडळींनी देखील ती लोक सुद्धा भरपूर होती. ओके, हा जावळीचा किल्ला जावळीचा प्रदेश रायरी या किल्ल्याने वेढलेला होता आणि हा किल्ला जिंकणं खूप अशक्य होतं. मोरे ऑल्सो हॅड न्यूमरस फॉलोवर्स. मोरेंकडे त्यांचे फॉलोवर्स देखील भरपूर होते. शिवाजी आफ्टर मेकिंग थरो प्रिपरेशन अटॅक जावळी. मग शिवरायांनी भरपूर तयारी केली आणि जावळीवर स्वारी केली. यशवंतराव हेल्ड आउट फॉर अबाउट अ मंथ बट सफर्ड व्हेरी हेवी लॉसेस. यशवंतरावाने सुद्धा महिनाभर शिवरायांशी झुंज दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. He then escaped to Rairi along with his family. Shivaji conquered Zavli and then marched on Rairi. He laid siege to Fort Rairi. Yashwantrao fought desperately for 3 months, but he had to give up. नंतर यशवंतरावाने काय केलं, जेव्हा त्याचे सैन्य मारले गेले तेव्हा तो आपल्या मुलांना घेऊन रायरीवर पळाला. रायरी किल्ल्यावर पळून गेला. शिवरायांनी जावळी काबीज केली आणि त्यानंतर शिवराय रायरीवर देखील चालून गेले. रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा घातला आणि नंतर यशवंतराव शेवटी 3 महिने तो यशवंतराव शिवरायांसोबत लढला आणि त्याने अखेरीस माघार घेतली. ओके, नेक्स्ट आहे फोर्ट रायगड, किल्ले रायगड. The conquest of Javli was a very important landmark. This doubled the boundaries of Swaraj under Shivaji. जावळीचा विजय फार महत्वाचा होता कारण या विजयामुळे काय झालं, शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा आता दुप्पट झालं होतं. यशवंतरावचं आर्मी टू जॉईन द फोर्सेस ऑफ शिवाजी. आणि यशवंतराव हरल्यामुळे यशवंतरावाचे जे सैन्य होतं ते सुद्धा शिवरायांना येऊन मिळालं होतं. द स्ट्रॉंग रायरी फोर्ट बिकम अ पार्ट ऑफ स्वराज. रायरीचा प्रचंड किल्ला देखील स्वराज्याचा एक भाग बनला होता. शिवाजी वॉज हायली प्लीज टू हॅव दिस फोर्ट अंडर हिज कंट्रोल. आणि शिवरायांना हा किल्ला स्वतःच्या आधिपत्याखाली बघून फार आनंद झाला होता. ही चेंज इट्स नेम टू रायगड. मग याच रायरी किल्ल्याचं नाव बदलून शिवरायांनी रायगड असं ठेवलं. लेटर ऑन ही बिल्ट अ न्यू फोर्ट ऑन अ भोरप्या हिल नियर बाय. इट वॉज नेम प्रतापगड. त्यानंतर भोरप्या डोंगरावर त्यांनी एक नवीन किल्ला बांधला ज्याला आज आपण प्रतापगड असं म्हणतो. Okay, and here we have completed our lesson. Have you understood the whole lesson? Yes, समजला का?
ओके, अगेन आय विल एक्सप्लेन इट. बघा काय काय पाहिलं आपण. शिवरायांच्या अवतीभोवती काय झालं, 12 मावळ्यातील सगळे मावळे गोळा झाले आणि शिवराय सांगतील ती कामगिरी करू लागले. स्वराज्यासाठी जगायचं आणि स्वराज्यासाठीच मरायचं असे हे मावळे मानत होते. मग हे मावळे कोण होते? या 12 मावळ्यात राहणारी मराठमोळी माणसं. त्यांना शिवराय म्हणजे स्वतःचा जीव की प्राण वाटत असत. आणि पण काही मंडळी अशी देखील होती ज्यांना शिवरायाच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे आणि अशा व्यक्तींचा बंदोबस्त करणे शिवरायांना खूप गरजेचं होतं. त्यामधील होते खंडोजी आणि बाजी घोरपडे. हे सरदार कुठे होते? आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने शिवरायांविरुद्ध त्यांना भडकवलं होतं आणि मग कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला होता. परंतु शिवरायांनी त्यांना तिथून पिटाळून लावले. त्यानंतर आले फलटणचे बाजाजी नाईक निंबाळकर. हे शिवरायांचे मेहुणे होते, पण त्यांनी देखील शिवरायांच्या विरोधात लढाया केल्या होत्या. त्यामुळे शिवरायांनी त्यांच्या विरुद्ध लढाया केल्या, कारवाया केल्या आणि त्यानंतर सगळ्या घराण्यातील सर्व व्यक्तींनी शिवरायांनाच पाठिंबा दिला. त्यानंतर आले संभाजी सुपे, संभाजी मोहिते ऑफ सुपे, सुप्याचे संभाजी मोहिते. हे यांनी शिवरायांविरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्यांना पकडलं आणि त्यांची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. त्यानंतर आले चंद्रराव मोरे ऑफ जावळी. यांना कशा प्रकारे बंदोबस्त याचा कशा प्रकारे करण्यात आला बघा. शिवरायांचे कार्य हे थोर होतं आणि त्यांची नावाची थोरवी सगळीकडे पसरली होती. शिवराय लोकांचे राजे झाले होते, पण काही लोकांच्या डोळ्यात ते खुपत होते. जावळीचे मोरे देखील असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार होते. त्यांची जहागीर रायगड पासून कोयना खोऱ्यापर्यंत पसरली होती आणि विजापूरच्या आदिलशहाचे ते जहागीरदार होते. त्या आदिलशहानेच त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता. मग जावळीचं जंगल अत्यंत दाटीवाटीचं होतं. इतकं दाट जंगल होतं की भर दिवसा देखील सूर्यकिरण तिथे पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे त्या जंगलात वाघ, लांडगे, अस्वल ही जनावरे संचार करत होती. मग मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी असं लोक मानत. म्हणून त्या मोऱ्यांच्या वाटेला कोणीही जात नव्हतं, पण ती हिंमत कोणी केली? शिवरायांनी. एकदा काय झालं, 1645 साली दौलतराव मोरे हा मरण पावला आणि त्याच्या वारसामध्ये वारसा हक्कासाठी भांडणे सुरू झाली. मग शिवरायांनी यशवंतराव मोरेंना मदत केली आणि यशवंतराव मोरे जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. शिवरायांनी यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले होते आणि त्याबरोबरच स्वराज्याच्या कार्यात मदत करण्याचं देखील कबूल केलं होतं. पण गादीवर बसल्यावर यशवंतराव चव्हाण हे सगळं विसरून गेला आणि बेपर्वाईनं वागू लागला. स्वराज्यातील मुलकावर स्वाऱ्या करू लागला, प्रजेला त्रास देऊ लागला. त्यामुळे शिवरायांनी ओळखलं की जर आपण याचा बंदोबस्त केला नाही तर आपल्या स्वराज्याला मोठी हानी पोहोचू शकते. म्हणून शिवरायांनी त्याला एक पत्र धाडलं आणि त्यामध्ये असं लिहिलं की तुम्ही स्वतःला राजा म्हणवू नका, राजे आम्ही आहोत, आम्हाला हे राज्य शिवशंभूच्या आशीर्वादाने मिळालेला आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला राजा म्हणणं टाळून द्या. मग त्यावर यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिलं की तुम्ही काल राजे झाला असाल, पण तुम्हाला हे राज्य कोणी दिले? जावळी आम्हाला आदिलशहाने दिलेली आहे आणि त्यानेच आम्हाला राजे हा किताब देखील दिला आहे, असं त्याने उत्तर दिलं. शिवरायांनी या पत्राला उत्तर दिलं की जावळी खाली करून राजे न म्हणता सगळं काही बाहेर ठेवून आमची चाकरी करण्यास येणे, अन्यथा तुम्ही मारले जाल, असं पत्र धाडण्यात आलं. जावळीच्या भोवती घनदाट जंगल होतं आणि रायरीचा किल्ला देखील होता आणि हा रायरीचा किल्ला जिंकणं सोपं नव्हतं आणि मोरेंचे फॉलोअर्स सुद्धा भरपूर होते. मग शिवरायांनी काय केलं, भरपूर तयारी केली आणि जावळीवर स्वारी केली. यशवंतरावने महिनाभर शिवरायांशी झुंज दिली, पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. शेवटी तो आपल्या मुलांना घेऊन रायरीवर पळून गेला. नंतर शिवरायांनी जावळी हातात घेतली आणि ते रायरीवर चालून गेले. रायरीच्या किल्ल्याला खूप मोठा वेढा घातला आणि 3 महिने हा यशवंतराव शिवरायांशी लढला आणि शेवटी त्याने रायरीचा किल्ला देखील शिवरायांच्या स्वाधीन केला. त्यानंतर आपण पाहिलं किल्ले रायगड. जावळीचा विजय शिवरायांसाठी फार महत्वाचा होता, कारण शिवरायांचं स्वराज्य आता पूर्वीपेक्षा दुप्पट झालं होतं.
यशवंतरावांचे सैन्य देखील शिवरायांना येऊन मिळालेले होते आणि रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला होता. हा किल्ला स्वराज्यात बघून शिवरायांना खूप आनंद झाला. त्यांनी किल्ल्याचं नाव रायगड असं ठेवलं आणि त्यानंतर त्याच्या जवळच असलेला भुरप्या डोंगर त्याच्यावर त्यांनी प्रतापगड हा किल्ला बांधला. ओके, समजलं सगळ्यांना? येस. आता पूर्णपणे मी एक्सप्लेन सुद्धा केलंय तुम्हाला परत लेसन. समजलाय का? चला क्वेश्चन आन्सर बघूया आपण. फाइंड आउट द रॉंग पेअर. चुकीची जोडी ओळखायची आहे. फलटण, निंबाळकर, जावळी, मोरे, सुपे, जाधव. सांगा काय आहे रॉंग पेअर? कोणती आहे याच्यातली? हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव लिहा. येस, कनिष्क. सुपे जाधव. गुड. नेक्स्ट, राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर द्या. व्हॉट टायटल वॉज कॉन्फर्ड बाय आदिलशाह अपॉन मोरेज ऑफ जावळी? जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? सांगा. येस स्वराज. चंद्रराव मोरे. Very good, Chandrarao. Next, why was the conquest of Zawi a very important landmark? जावळीचा विजय फार महत्वाचा का होता? कारण या विजयामुळे शिवरायांचं स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झालं होतं. ओके. Because this conquest doubled the boundaries of Swaraj under Shivaji. Okay. त्यानंतर 2 or 3 sentences. Why did no one cross Mure's path? Why did no one cross Mure's path? जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? येस, मराठीतून सांगितलं तरी चालेल. काय होतं जावळीत असं? जावळीचा प्रदेश कसा होता? सांगितलं ना मी आता तुम्हाला. स्वराज, वेदांत, एनीवन? इथे मराठीत तो उत्तर सांगा ना. उत्तर की प्रश्न? प्रश्न. जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? काय होता जावळीचा प्रदेश? एक घनदाट जंगल. दिवसा देखील तिथे सूर्यकिरण जात नव्हती असं जंगल होतं ते. आणि त्यामध्ये वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत होती. त्यामुळे सगळ्यांचं मानणं होतं की मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी, म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. ओके. सी. Zawli was covered with such a thick forest that even during broad daylight, the sun's rays hardly penetrated it. It was full of wildlife. Tigers, wolves, and bears roam freely in the Zawli forest. More's Zawli was thus like a tiger's hideout, and no one therefore crossed More's path. Okay? समजला आन्सर? थर्ड क्वेश्चन, फर्स्ट आन्सर समजलाय? जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? ओके. नेक्स्ट. व्हॉट नोट डिड शिवाजी सेंड टू यशवंतराव मोरे? शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणतं पत्र धाडलं? येस.
यस स्नेहा, आप बताओगे? शिवाजी fast sent a soft note to ये स्पेलिंग क्या है? वेट YE वेट 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 वेट, मुझे ढूंढने दो। ओके, ये आपको पढ़ना है। स्टिफ नोट टू यशवंतराव मोरे। यशवंतराव मोरे, you can यू कॉल you call YOURSELF युअर सेल्फ yourself the Pache, but I am the Pache of this टेरिटरी। territory. दिस किंगडम This kingdom is लॉर्ड Lord Shiva. शिवाज Shiva. गिफ्ट Shiva give to me, so we not call, सो डू नॉट कॉल so do not call young युअर सेल्फ। cat. येस, गुड. ओके, सगळ्यांना क्वेश्चन आन्सर समजलेत? लिहू शकाल तुम्ही? लिहू शकाल का तुम्ही? ओके, आता आपण नेक्स्ट लेसनचं रीडिंग घेणार आहोत. आता सगळ्यांचं रीडिंग 3rd स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत आपण. आज आपण मराठीतून रीडिंग घेऊया. ओके, आज आपण मराठी रीडिंग घेऊया. लास्ट टाइम आपलं इंग्लिश रीडिंग झालंय, आपण आज मराठी रीडिंग घेऊया. 3rd स्टँडर्ड, सार्थक इज देअर? ओके, सार्थक विल स्टार्ट विथ यू. ओके, स्टार्ट. लेसनचं नाव वाचायचं अगोदर. प्रताप प्रताप वरील प्रतापगडावरील प्रतापगडावरील पराक्रम. पराक्रम वाच. आदिलशाही हम्म हादरली, हम्म विजापूरच्या हम्म दरबाटी दरबारातील दरबाटी दरबार दरबारातील दरबाट दरबाटील गोष्ट शिवरायाच्या वनवादतया शिवरायांच्या वाढत्या शिवरायांच्या वाढत्या हालचाली हम्म ऐकून ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून संसारे
एकटं वाचायचं सार्थक. तुला वाचता कसं येणार मग तू हेल्प घेतलीस तर? मी आहे ना सांगायला. स्टार्ट रीडिंग. सारे सरदार गुणगोला झाले. एक 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 एका एक 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 गाजलेले वाच. शमशेर शमशेर बहादर. शमशेर बहादर. शमशेर बहादूर सम दरबार हजार होते. आदिलशाही कारभारात बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजार होती. ओके स्टॉप. स्वराज. स्वराज. येस मॅम. वाच. महत्वाचा प्रश्न होता. शिवाजीचा बिमोड कसा करायचा? बडी साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला. सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. ओके स्टॉप. वेदांत. येस वेदांत. खानाने विडा उचलला. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच. अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा पोलादी पहार, हातांनी वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्यांचा हातखंडा अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून
जिवंत पकडून अफजल खान मोठ्या एटीत 9 किंवा मारून जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा ओके स्टॉप दरबार स्टॉप खुश स्टॉप झाला. स्टॉप. अजून कोण आहे थर्ड स्टँडर्ड मध्ये? थर्ड स्टँडर्ड मधून ओके भाविका. भाविका माईक चालू कर. भाविका and after भाविका आदित्य. भाविका वाच. भाविका तुझा आवाज येत नाहीये आम्हाला. दरबार खुश. वाच पटकन. ओके आय थिंक सम नेटवर्क इश्यू. आदित्य. आदित्य तू वाच. उसळला सारे दरबार आदित्यच माईक चालू करा. आदित्य. यस टीचर. ओके ओके स्टार्ट रीडिंग. सारा दरबार पासून वाच. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. राहतो. थोड्याच दिवसात विजापूर साखळदंडात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत अवस्थेत शिवाजी हजर होणार नाही तर त्यांचे मुंडके तरी दरबारात सादर सादर होणार. ओके स्टॉप. मधुरा. मधुरा तू वाच. अफजल खान मोठ्या आयटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज हम्म. व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला त्या मुलखाची
चांगली माहिती होती. मोठ्या 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 हं. मोठ्या कॉमेडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. ओके स्टॉप. 4th स्टँडर्ड कोण कोण प्रेझेंट आहे? 4th स्टँडर्ड स्नेहा, कनिष अँड 4th स्टँडर्ड ओके. पहिल्यांदा ओके सगळ्यांनी स्वतःचे नंबर लक्षात ठेवा. कनिष्क फर्स्ट, कनिष्क देन रिद्धी, आर्या, कार्तिक, स्नेहा, दीक्षा. ओके चला कनिष्क स्टार्ट. स्वराज्या वरील संकट संकट शिवराय त्यावेळी राजगडावर राजगडावर होते. त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली 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 कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले. ते त्यांनी ओळखले पण ते डगमगले डगमगले नाही. त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान. ओके स्टॉप. रिद्धी स्टार्ट रीडिंग. रिद्धी इज देअर? रिद्धी आहे का? रिद्धी पुट ऑन युअर माइक. ओके लेट इट बी. आर्या पुट ऑन युअर माइक. ओके स्टार्ट रीडिंग. सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामाताशी सल्लामसलत सल्लामसलत तसेच त्यांचा आशीर्वाद
घेऊन रायगडावर वरून निघाले आणि प्रतापगडे प्रतापगडाकडे करू कूच कूच केले. ओके स्टॉप. कार्तिक कार्तिक वाच. अफजल खानाचे डावपेच शिवराय प्रतापगडावर प्रतापगड गेले. ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही. कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगल होते. वाटत उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मागे मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. ओके स्टॉप. नेक्स्ट स्नेहा. यस टीचर. ओके पढ़िए बेटा. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर पंढरपूर पंढरपूर ह्या
देख दे देख दे बसत देवस्थानांना देवस्थानांना उपद्रव उपद्रव दिसला दिला दिला रयाचा रायताचा खूप छान छल केला ओके, पुट ऑफ आहे. युअर माइक. ओके, बस डन. सगळ्यांचं वाचून झालंय 4th स्टँडर्ड. येस, कोणी राहिला असेल तर हँड राईज करा. येस, दीक्षा इज देअर. सॉरी. ओके, दीक्षा. ओके, हे वाच. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला बहुत खुश बहुत खुश आपली दाढी कुरवालत होती. कुरवाळत तो म्हणाला त्याला वाटले या अफजल खानापुढे शिवाजीची काय बिशाद हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे त्याला चिरण टाकावे. बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. ओके, स्टॉप. आता सगळ्यांचा रीडिंग झालाय. 8th लेसन सगळ्यांना समजलाय शिकवलेला. येस, आता 9th लेसनची पण काहीतरी आयडिया आली असेल ना तुम्हाला. आता आपण लेसन वाचला तर प्रतापगडावर शिवरायांची आणि अफजल खानाची होणारी भेट हे तर तुम्हाला माहितीच असेल. किती पोवाडे वगैरे आहेत त्याच्यावर बेस्ड हा लेसन आहे. ओके, तुम्हाला 8 धड्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत आणि 9th लेसन आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करू. ओके, सो बाय बाय एव्हरीवन. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. थँक यू मॅम. बाय, वेलकम. बाय.